रामकृष्ण हरी सज्जन हो. आज आपण मकर राशीचे भविष्य याच्यावर विचार करणार आहोत. म्हणजे राशीचा स्वभाव काय तो एकदा सांगितला की ज्याची रास ती आहे तो त्याचा स्वभाव. असं ते जे भविष्यकार आहेत, राशी भविष्यकार, इतर कुठलेही भविष्यकार, त्यांचं म्हणणं आहे की राशीचा जो स्वभाव तो त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. त्यावरून मी जे स्वभाव सांगेल, माझ्या सांगण्याचा भावार्थ असा आहे, मी कोणाचं भविष्य असं सांगत नाही आहे. त्यांनी जे सांगितलं की हे रास आणि या राशीच्या माणसाचं हे भविष्य, त्याच्यावर मी अध्यात्माची बैठक, अध्यात्म या संदर्भात काय म्हणतं आहे, संत काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतात आणि त्याला पुष्टी आहे का नाकारलेलं आहे, हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं की जगन मिथ्या आहे, त्यामुळे जगातलं भविष्यही सगळं मिथ्या आहे. मी आत्ता सत्य असलो तर उद्या मी मिथ्या असणार, जगात मी नसणार. हे सगळं भविष्य आहे. कारण माया आणि ब्रह्म, माया ही मिथ्या आहे, नाशिवंत आहे, खोटी आहे असं शास्त्र म्हणतं आहे. आणि ब्रह्म हे सत्य आहे, त्रिकालाबाधित आहे. आणि म्हणून भविष्य खरं का खोटं, खरंही आणि खोटंही, असा मी एक मागे संदर्भ बऱ्याच वेळा दिलेला आहे. त्या दृष्टीने तुम्ही पाहत राहा. मकर राशीचे भविष्य भाग 10वा. मकर हा जो शब्द आहे, तर मी संस्कृतचा अभ्यासक असल्यामुळे मकर हा म्हणजे मगर, पाण्यात राहणारा प्राणी, असा संस्कृतचा तो अर्थ आहे. आणि मग प्रत्यक्षात जर आपण सगळं पाहायला अभ्यास केला तर राशी भविष्यकाराने शेळीचे शिंग किंवा अन्य हे प्लॅन्टिन शब्द आहे, तो अमुक शब्द आहे, त्या भाषेतला वेगवेगळे त्याला संदर्भ दिलेले आहेत. पण मी संस्कृतचा अभ्यासक असल्यामुळे मकर हा म्हणजे मगर, जलचर प्राणी, बलवान प्राणी, या अर्थाने आजचं भविष्य सांगणार आहे. तर हा मगर काय आहे, तो जलचर प्राणी आहे. तो पाण्यात जेव्हा असतो तो उभयचर आहे, म्हणजे वरसुद्धा पाण्याच्या तो राहू शकतो. मासा पाण्याच्या वर नाही राहू शकत. पण मगर हे जे हा जो प्राणी आहे, बेडूक जसं पाण्यातही राहतं आणि बाहेरही राहतं, तसे उभयचर प्राणी आहेत. जलचरही आहेत आणि भूचर पण आहेत. ते भूमीवर पण येतात आणि तिथे पण ते जागतात, तडफडून मरत नाहीत माशासारखे. तेव्हा असा हा जो प्राणी आहे ना मगर, हा अतिशय बलवान प्राणी आहे. पाण्यामध्ये जो तो आपापल्या स्थानावर बलवान असतो. स्थान भ्रष्टो न शोभन्ते असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या स्थान जर सोडलं, दुसऱ्या ठिकाणी आपण गेलो तर त्याला तिथे काहीही महत्त्व नसतं. तो त्या स्थानावर असला की त्याला महत्त्व असतं. मी गादीवर असेल, कीर्तनकार असेल, तेव्हा लोक येऊन पाया पडतील. पण ते कीर्तन संपल्यावर जर एस टी स्टँडवर गेलो तिथं मला कुत्रं विचारणार नाही कोणी, येता का चहा प्यायला. आणि काय सांगायचा मुद्दा की तिथे त्या स्थानाला महत्त्व असतं. तेव्हा हा जो बलवान प्राणी आहे तो जर पाण्यात असला ना तर तो हत्तीला देखील खेचू शकतो पाण्यामध्ये, एवढी त्यात ताकद आहे. आणि जर का तो वाळूमध्ये आला बाहेर पाण्याच्या, तर श्लोककारणे असं म्हटलंय, श्वानोपि परिभू येते, त्याला कुत्रं देखील उलथपालथं करेल. म्हणजे त्याला पाण्याच्या बाहेर फारशी शक्ती नसते, असा तो प्राणी. पण त्या प्राण्यामध्ये काही जे सद्गुण आहेत ते आहेत. बल आहे, आत्मविश्वास आहे, तो हुशार प्राणी आहे. आणि तो कसा आहे त्याबद्दल आपण एक दृष्टांत पाहूया. कारण नेहमी तो दृष्टांत पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते, या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकावर जेव्हा मी प्रवचनं केली, माझा तो आवडता श्लोक आहे, तर त्याच्यावर पत्रम पुष्पम या शब्दावरचे व्याख्यान करताना गजेंद्राने जेव्हा फूल फेकलं भगवंताला, कारण त्याला नकराने आत पाण्यामध्ये खेचलं होतं, अशी एक मस्त कथा आहे, ऐका. एक हत्ती एका सरोवरावर पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर त्या मगराला चाहूल लागली. आणि मग मगर तो आपलं सावज येतं आहे जवळ, आणि तो जेव्हा हत्ती पाणी प्यायला जवळ पाण्यामध्ये जवळ गेला, तर मगराने बरोबर त्याच्या पायावर झडप घालून पाय धरून त्याला आत खेचायला सुरुवात केली. त्यांच्या त्या ओढाताणीमध्ये, त्या युद्धामध्ये शेवटी
पाण्यामध्ये मगराला बल असतं, मी सांगितलं हत्तीपेक्षाही जास्त बल असतं. त्यांनी पाण्यात ओढता 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 बऱ्याच वेळाने खेचलं त्यांनी पाण्यामध्ये हत्तीला. आता हत्तीला नाईलाज झाला, त्याची सोंड म्हणजे नाक असतं श्वास घ्यायचं, त्याने असे बुडायला लागल्यानंतर असं सोंड वर केली आणि ते कमल एक होतं, कमल असं घेतलं, जिथे भगवान असेल तिथे प्राप्त हो, आता मरताना मी मरणारच आहे. तर त्याने धावा केला भगवंताचा, फूल फेकलं भावनेने. हे भगवंताला तिथे कळलं. हा वैकुंठामध्ये घाबरले, म्हणले. लक्ष्मीने विचारलं, काय काय झालं, काय जेवता जेवता उठलाय? म्हणाले, हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, असं म्हटलं आहे. हत्तीकडे चाललोय हे वाक्य भगवंताला उच्चारायचं होतं. तर हा आणि ती हत्ती या दोन अक्षरामधलं हा लक्ष्मीजवळ उच्चारलं गेलं आणि ती म्हणेपर्यंत भगवान तिथे पोहोचले. इतका वेग आहे भक्ताच्या संरक्षणासाठी भगवंताचा. तिथे आले आणि पाहिलं ते सगळा प्रसंग आणि सुदर्शन काढलं भगवंताने. आणि हे बघा, ए नकरा, सोड ते हत्तीला, तो माझा भक्त आहे, त्याने मला भावनेने फूल फेकलंय, सोड. त्या नकराने असं पाहिलं, वक्र पाहिलं, जरा नक्र होता, आणि सोडतो का नाही, नाही ते बघ सुदर्शन टाकेन, तुला मारून टाकेन म्हणले, ठार करीन. तेव्हा तो नक्र म्हणतो, ते षड्गुण ऐश्वर्य संपन्न दयाळू हे जे लक्षण आहे भगवान विष्णू ते तुम्हीच का? म्हणले मग मीच तो आहे, परित्राणाय साधूनाम, माझं वर्णन मीच केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, असा मी आहे. हो का म्हणाले. पण म्हणले एक प्रश्न विचारू का तुम्हाला? काय विचारतो म्हणाले. म्हणाले, हे बघा तुम्ही मला सुदर्शन टाकणारच आहेत, पण मला प्रत्यक्ष तुमचं सुदर्शन झालेलं आहे, चांगलं दर्शन झालेलं आहे, आणि तुमचं दर्शन झालं तरी मला तुम्ही सुदर्शन टाकण्याची धमकी देताय, मारून टाकण्याची धमकी देताय. तर मारण्यापूर्वी माझी एक विनंती आहे, कारण तुमच्या ठिकाणी दोन जे दोष शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत ते तुमच्या ठिकाणी मला दिसून येत आहेत. तुम्ही षड्गुण ऐश्वर संपन्न दयाळू वगैरे हे जाऊ द्या, पण वैषम्य म्हणजे विषमता हा दोष तुमच्यामध्ये आहे. म्हणजे कसं काय? म्हणले, तुम्ही वैर्याही मोक्ष दिलेला आहे असे वर्णन आम्ही ऐकलेले आहेत. तो ढसाळ आहेस, म्हणजे द्यायला मागं पुढे पाहत नाही, आणि मग तुम्ही याचा उद्धार करताय हत्तीचा, आणि माझ्यावर सुदर्शन टाकून मला ठार करताय. हे वैषम्य नाही का? मला दर्शन झालं आहे तुमचं, याने तर फक्त फुलंच फेकलं होतं, तुमची गाठही झालेली नाही. आणि दुसरं आहे नैर्ढुण्य, म्हणजे निर्दयता तुमच्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ते कसे काय? म्हणजे निर्दयता म्हणजे एकाचा उदाहरण दुसऱ्याला ठार, ही निर्दयता नाही का? कसला दयाळून कृपाळून काय? हे दोन दोष जे आहेत ते तुमच्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून म्हणतो, तुम्हाला विनंती करतो, मला थोडा वेळ द्या, मला तुम्ही मारणारच आहात पण थोडा वेळ द्या, आणि मग तुम्ही मला सुदर्शने मारू शकता. काय करणार आहेस? म्हणले, जिकडे तिकडे कीर्तनं वगैरे काय चाललेत ना, एका फटकऱ्यास मी जवळ सांगून येतो की धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार कसा धुंद आहेस, आणि नको नको त्याला मारतोस, आणि ज्यांना तारायचं नाही त्याला तारतोस. हे सगळं तुझं चरित्र मी उलटं पालटं करून टाकतो, ह्या कीर्तनकाराला प्रबोधन करायला सगळं सांगतो, आणि मग मला तू मार. भगवान अपकीर्तीला घाबरलं, म्हणाले, अरे असं करू नको. म्हणाले, हां तुझा पण उद्धार करतो, विमान आणलेलं आहे, बस तू डबल सीट. नकरासकट भगवंताने हत्तीचा उद्धार केला, किंवा हत्तीसह नकराचाही उद्धार केला. सांगायचा मुद्दा, नक्र हा जो आहे म्हणजे मगर हा, असं संस्कृतमध्ये त्याला म्हटलेलं आहे. असा जो मगर आहे, तर त्याच्या ठिकाणी हे सद्गुण दिसून येतात. कोणते? तर त्याचे कीर्ती आहे, त्याची कीर्ती झाली, आणि बल, चातुर्य, या सगळ्या गोष्टी या मकर राशीमध्ये दिसून येतात. हा या मकर राशीचा फलित अर्थ आहे असं म्हणता येईल. तेव्हा तात्पर्य असं आहे की फल, चातुर्य, बल, विश्वास हे मगराच्या ठिकाणी जबरदस्त असतात. मकर रास ज्यांची आहे
त्यांच्या ठिकाणी हे गुण प्राबल्याने असतात, बहुत करून असतात, जास्त प्रमाणात असतात. आणि मग इतरही त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेतच, पण हे गुण मात्र त्यांच्या ठिकाणी असतात मकराप्रमाणे, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.